मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता नवी मुंबई खारघरकरांचा डॉन स्वर्गीय भारत 5000 केसरी 1 नंबरचा मानकरी ठरलाय। सोबत पलाला भवानी। तर आपण विचारूया काय बोलाल। म्हणजे बघा, आज 3 फेऱ्याचा मैदान मुंबईला आणि या मैदानाची खूप दिवसापासून चर्चा चालू होती। तो मान तुम्ही मिळवतात, बऱ्याचशाच गाड्या मला वाटतं तुमच्या पुढे येऊन पण त्या तासबाद झाल्या आणि तुम्हाला 1 नंबर मिळालाय, काय बोलाल? आणि आज आनंद आहे। 3 फेऱ्याच्या मैदानाला कधी आमचा म्हणजे गुलालात कधी राहिलोच नव्हतं। तर बिनजोडमध्ये कंटिन्यू गुलालातच आहे, पण आमचं एक स्वप्न होतं म्हणजे का 3 फेऱ्यात पण गुलाल भेटायला पाहिजे। ते आज सगळ्या म्हणजे पूर्ण झालं। सर्व मुलं खुश आहेत आणि सर्व आमची टीम खुश आहे। बरोबर। आता टीम म्हटलं तुम्ही, किती जणांची टीम आली आज? टीम आमची लय मोठी आहे, तरी 40-50 मुलांची आहे। ते सगळेच एक सोबतच असतात, सर्व सोबत आहेत। नियोजन कसं झाला होता? कारण कुठेतरी एक वासरू दुसरा आहे का आदत आहे? तो आदत आहे। आदत वासरू, भवानी नाव आहे ना? हा भवानी। कुठला भवानी आहे आणि कसं काय नियोजन केलं? कर्जतचा आहे तो, पोखरकरवाडीचा। ते म्हणजे आधी मैदान पडलेलं ना, आदत बैल आणि दुसरा बैल। बरोबर आहे। तर ते ओपन झालं, नंतर परत दुसरं झालं। तर आम्ही बोललो कशाला पैरा चेंज करायचा, तर पैरा तोच ठेवला आणि गाडीने 1 नंबर केला। गाडी चांगली पळाली। आदत वासरू घेऊन 1 नंबर करतात, मैदान दुसऱ्याचा होता, म्हणजे कुठेतरी एक चांगली गोष्ट आहे, काय बोलाल? हा, चांगली गोष्ट आहे, कारण त्याने पण साथ दिली तशी। बैल आपला मोठा आहे आणि तो पण चांगला पळाला आदतमध्ये आणि आता तो पण पुढे चर्चेत येत राहील। बरोबर। आता भरपूर दिवस झाले मी बघतोय खारघरकरांचा डॉन आज बिंजोरला पण हा नाव गाजतोय। कुठेतरी तुम्ही हा पण नियोजन आणि बिंजोरचं पण काही नियोजन सांगा, कसं काय असतात? बिनजोडचा आता कंटिन्यू 3 गाड्या चांगल्याच झाल्या। आमचा एक महाकाल म्हणून बैल आहे खरसुंडी खालापूरचा, त्याच्यातच आता पळतोय। डॉन पब्लिकनी पळतोय, डाव्या साईडनी तो आतून पळतोय। चांगल्या गाड्या झाल्या, 3 गाड्या। बरोबर। आता मी मला वाटतं ओल्याच्या मैदानावर पण तुमची छोटीशी मुलाखत घेतली होती। कुठल्या नावाने बैल पळतोय हा सांगा एकदा? आई गावदे प्रसन्न कुमार तनिष लक्ष्मण शेठ पाटील, खारघर, नवी मुंबई, पनवेल। बरोबर। आता शेठ कोण आहेत? शेठ आल्या? शेठ तिकडेच आहेत, अजून बक्षीस घ्यायला गेले। बरोबर आहे। मैदानाविषयी काय बोलाल? मैदान चांगलं होता। इथं 3-4 वेळेस मैदान झालेलं आहे आणि मैदान चांगलं झालं। बरोबर। आणि तुम्ही पहिल्यांदा 3 फेऱ्याचं मैदान करता ना? हो, 3 फेऱ्याचं म्हणजे हक्कल होतं, पण आम्हाला काही यश नव्हतं मिळत। आज डायरेक्ट 1 नंबरचं म्हणजे सर्वजण खुशच आहेत। बरोबर। 3 वर्षाचा संघर्ष होता, आम्ही काही गुलालातच नव्हतो, म्हणजे गट पास झाला तरी सेमीला मार खायचो, पण आज त्या बैलांनी पूर्ण केलं। बरोबर। आता मग तुम्ही सांगितलं की कुठेतरी नशीब नव्हतं, मग आज कोणाला हा श्रेय असणार आहे? आज श्रेय काय नाही, दोन्ही बैलांनाच श्रेय असेल, कारण त्यांच्याच मुळे हा गुलाल भेटलेला आहे। ते पळायला नसतं तर काय झालं नसतं। बरोबर। आता सुरुवातपासून जी गाडी पळाली तुमची गटाला सेमीला, कशी काय पळाली, कुठल्या गटामध्ये कुठल्या तासामध्ये ती सांगा एकदा? 59 मध्ये पळाली 1 नंबर तासाला, आणि सेमीला 7 नंबर तासाला पळाली, 9 नंबर तासाला पळाली 1 सेमीमध्ये, पहिल्याच सेमीमध्ये। बरोबर। आता कोणकोणत्या लढती झाल्या सांगा, म्हणजे आज मोठ्या नामांकित बैल इथं होती, म्हणजे आपल्याला आज त्यांची नावं घेतली तरी हरकत नाही, काय बोलाल? आता सर्वच बैल टॉपचेच होते। मेहरबान होता, परत रायबा होता, सिकंदर होता, चांगलेच बैल, सगळे नामांकितच बैल आहेत। आता फायनलला म्हणजे चांगलेच बैल राहत आहेत। बरोबर। आणि सेमी विषय काय बोलाल? सेमीत आमच्या चांगल्याच गाड्या होत्या। सिकंदर पण होता आणि आमची गाडी म्हणजे ती पब्लिकची गाडी मागच राहिली, तसे म्हणण्याने आमची गाडी पब्लिकनंच पळाली आणि गाडी डायरेक्ट खुला निकाल घेतला। बरोबर। खुला निकाल घेतला म्हणजे अभिमानाची गोष्ट। आज ही सर्व जी टीम आहे, दिवसभर बघा आज किती ऊन होता इथं, उन्हाचा तापमान आपण बघितला, आलाय का म्हणजे यश कामी आलाय का, काय बोला? यश 100% कामी आला आणि आता गुलाल भेटला म्हणजे सर्वच जण खुश आहेत। बरोबर। सकाळी आपण ज्या वेळेला घरातून निघतोय ना, तर नक्कीच प्रत्येक जण गुलाला अटीच येत असतं, पण विचार केलता का जेव्हा गट निघला त्यावेळेला आज 1 नंबर करू आपण? काय असं वाटलं नव्हतं मला, तर सेमीला वाटलं पण नव्हतं, पण गाडीला गती चांगली होती आणि गाडीने म्हणजे 1 नंबर केला। बरोबर आहे। आणि ड्रायव्हर विषयी काय बोलाल? 3 फेरे कोणी पळवलं? ड्रायव्हर सचिन लोबे होता। 3 फेरे त्यांनीच पळवलं, एकच ड्रायव्हर बसवला? एकच ड्रायव्हर बसवला आणि ड्रायव्हर पण एकनिष्ठ होता, चांगली गाडी हाकलली त्याने। बरोबर। मैदानाविषयी काय बोलाल? बघा, नामांकित तिसरा हा 4था पर्व आहे इथं या मैदानाचा। मागे एक फायनलला झाली, तिथे कुठेतरी गाडा मालकाची चुकी होती, निकाल मान्य नाही केला, पण आज व्यवस्थित म्हणजे त्याही पण आयोजन पार करण्यात आज चांगलं मैदान झालं। मागच्या वेळेस म्हणजे क्वार्टर फायनल होता, मेगा फायनल होता, तो निकाल देता टाइम झाला, तर रात्र झाली, त्यामुळे फायनल कॅन्सल झाला, पण आज उजेडात झाला आणि मस्त वाटला। सर्वांनी आनंद जल्लोष सर्व साजरा केला। मला वाटतं ड्रायव्हर पण आल्या, तुमचं हेच आहेत का ड्रायव्हर? नाही, ड्रायव्हर तिकडे आहे। बरोबर आहे। काय बोलाल? म्हणजे बघा, दिसायला तू छोटा आहे पण बोलणं खूप चांगलं, मला पण आवडलं, बाईट देताना खूप छान, म्हणजे कुठेतरी बाईट ऐकल्यानंतर ना लोकांना वाटलं पाहिजे काहीतरी चांगली बाईट दिली, म्हणजे काय म्हणजे शिकलं कसं तू बाईट द्यायचं? शिकलं म्हणजे आम्ही पण म्हणजे सोशल मीडियावर आहेच, कारण बाकी तुमच्या पण मी व्हिडिओ बघतोय, परत सूरज दातीलकर असतील, त्यांच्या मुलाखती बघून म्हणजे थोडं बोलण्याचं थोडं हे आहेच। बरोबर आहे। आणि ज्या प्रकारे म्हणजे आज तुमचं नियोजन होता, तुमची टीम होती, म्हणजे कसं काय सकाळी जेव्हा गटावाला गेली त्यावेळेला तिकडे सुट्टीला काय झाला, त्याने सेमीला सुट्टीला कसं काय झालं नियोजन?
सुट्टीला आमचा अजित लहानेच असतोय आणि रोशन माळिक ते दोघं असतात आणि त्यांचं पण आपले आवी होता आणि पण होता म्हणजे चांगली सुट्टी झाली. तिन्ही फेरं त्यांनीच बैल सोडला आणि काही सुट्टीला मस्ती वगैरे काय नाही केली. बैल एकदम शांत राहिले आणि सुट्टी चांगली झाली. बरोबर. आता आजची बक्षिसाची मिळालेली रक्कम काय करणार म्हणजे कुठेतरी बघा म्हणजे आहे तुमची टीम पण आहे, तुम्ही मेहनत पण केली, म्हणजे काय एन्जॉयमेंट कशी असेल आज? आज एन्जॉयमेंट असेल. शेटचे तिकडे 2 रिसॉर्ट आहेत कर्जतला, तर चांगली एन्जॉयमेंट असेल आणि म्हणजे काय बोकर कापू. हा बरोबर आहे, 2 बोकर कापाल. बरोबर आहे. कुठेतरी चला आता तुम्ही आनंद आहे, पण आता एकदा मला बैलाची प्रॉपर माहिती द्या. दावणीला कसा आलाय तो? दावणीला नाशिकवरून घेतला हरिभाऊ वेलंजकर यांच्याकडून. 3 महिन्यासाठी पहिला करार केलेला, तर बैल चांगला पळायला लागला. आतूनच पळत होता पहिला, तर नंतर आम्ही पब्लिकला पण टाकायला लागलो, पब्लिकला पळायला लागला आणि हरिभाऊ वेलंजकर यांच्याकडून खरेदी झालेली आहे. बरोबर. आता ज्या वेळेला नाशिकवरून घेतला म्हणजे तिकडे कशा घोड्यामध्ये पळायचा? हा घोडा बैलामध्ये पळायचा. घोडा बैलामध्ये पळायचा म्हणजे बघूनच घेतला होता. हो बघून. आता किती वय आणि दाते किती झाले? आत्ताच म्हणजे महिना पण नसेल झाला, आता 6 दाती झाला. चौसाच होता अजून पण बैल. म्हणजे आता कर्जत लावल्यात. हा आता लावलं. बरोबर. आता पुन्हा मैदान घेतात आयोजक. आता तुम्ही बघितलं असेल आमदार महेंद्र जे थोडवे सर आलेले होते आणि थारचा मैदान घेत आहेत. आता कशी काय म्हणजे पुढची वाटचाल असेल आणि म्हणजे मोठंच नियोजन असेल? आता नियोजन चांगलंच असेल आणि बघू आता कारण बैल आज तर चांगल्याच गुलालात राहिलेला आहे, तर पैऱ्याला पण बघू अडचण नाही येणार आणि नियोजन चांगलंच असेल त्या मैदानाला सुद्धा. बरोबर. आता गट निघला त्यावेळेला घरातून काही फोन आला किंवा इकडनं काही फोन केला का तुम्ही? कसा काय आनंद किंवा सेमी झाल्यानंतर? हो शेटच्या घरीवरून फोन आलेला शेटला पण, त्याच्या तनिषला पण आलेला कॉल. त्यांचा पण आनंद होता, ते टीव्हीवर बघतच होते. इकडे नेटवर्क नसल्यामुळे त्यांनीच सांगितलं आणि गटाला पण खुल्ली गाडी निघाली आणि सेमीला पण. बरोबर. आता जी भवानी पळाली तुमच्या खारघरच्या डॉन सोबत, म्हणजे त्यांनी पण साथ दिली बघा. आज जो तुम्हाला महत्त्वाचा गुलाल मिळाला 1 नंबरचा, कुठेतरी त्याचा पण मोलाचा वाटा आहे, काय बोलाल? हा तो आमच्यासाठी लकी ठरलेला आहे, कारण आदतमध्ये पळणं मोठ्या बैलात तर काही खाऊ गोष्ट नाही आहे आणि त्यांनी पण चांगली साथ दिली आणि दोन्ही बैल पळाले म्हणून गुलाल भेटला. बरोबर. आता जे आयोजक आहेत आपले प्रफुल्ल दादा असतील, सरदार भाऊ असतील, गणेश, त्याच्यानंतर नंदू आणि नरेंद्र शेठ गोमारे, म्हणजे स्वर्गीय भारत बैलाच्या स्मरणार्थ हा त्यांची एक आठवण म्हणून भारत 5000 केसरी असं मैदानाचं नाव दिला होता. कुठेतरी आजपासून लागला नाव तो तुमच्या खारघरच्या डॉटला? काय हा लागला, 100% लागला आणि मैदान चांगलं झालं. त्यांनी आता याच्या आधी पण 3 मैदानं घेतली, मैदानं सगळी चांगलीच झाली, फक्त एक फायनल नाही झाला आणि आता बघू आता मग. बरोबर आहे. नियोजन चांगलंच असतंय त्यांचं पण. बरोबर आहे. चला आता तर शेवटचा प्रश्न घेतो, त्याच्यानंतर नक्की तुम्ही आई गावदेवी आई जे पण काही असेल ते बोला. काय बोलाल आजचा गुलाल? आजचा गुलाल म्हणजे सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांना आनंद आहे. याच गोष्टीत आम्ही म्हणजे आनंदच आजचा. हा आनंदात आहे सर्वजण, हेच बस एवढंच. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी हा क्षण आठवणीचा राहील. आठवणीत राहील, 100% कायमचा आठवणीत राहील. पहिल्यांदा गुलाल भेटला म्हणजे 3 फेऱ्याला, म्हणजे कारण 3 फेऱ्याला कधी आम्ही जास्त हे नाही, इकडं मैदान पडत होते तेव्हाच आणि चांगला आज आनंद आहे आणि गुलाल भेटला. बोला, काय बोलाल? एक जाता देवाची घोषणा. गणपती बाप्पा. इकडे या साईडला बघा भवानी आहे, भवानीची मुलाखत चालू आहे. आपण थोडक्यामध्ये दादांना विचारूया, कारण कुठेतरी आज मुलाखतीला खूप वेळ होईल. काय सांगाल? जे खारघरच्या डॉन सोबत नियोजन झाला होता, चांगलं नियोजन केलं आणि बघा आज 1 नंबर स्वर्गीय भारत 5000 केसरीमध्ये 1 नंबरचा मान मिळवतात तुम्ही. आज भवानी आणि डॉननी 1 नंबरचा मान पटकावला इथे. भवानी असं बैल आहे, किशोर शेठ चौधरी, यश पोकरकर यांचा बैल आहे. त्या दोघांनी एवढा संघर्ष बघितला की त्या टायमाला सुंदर आणि राजे 2 बैल त्यांच्याकडे होते, तेव्हा गुलालासाठी सुद्धा भांडावं लागत होतं, पण त्या पोरेनी संयम अजिबात सोडला नाही. तो बोलला संयम करणार ना, टप्प्यात कार्यक्रम करा. आज भवानी बैलाने आज या स्वर्गीय भारत 5000 केसरीमध्ये पहिल्या नंबरचा मान पटकावला. त्यामुळे भवानीचे आणि डॉन बैलाचे आभार. बरोबर. आता तर शेवटचा प्रश्न घेतो. डॉनवाल्यांची मुलाखत झाली, आदातचा आणि दुसऱ्याचा मैदान घोषित झाला होता, पण आम्ही आदातचा पायरा म्हणून केला होता, पण कुठेतरी आम्ही पायरा कंटिन्यू केला, पायरा नाही तोडला आणि तीच गाडी पळवली. आदातसाठी केला होता. तर आदतचं मैदान पडल्यामुळे आम्ही त्यांच्याशी आधी पायरा गेलता, नंतर पायरा झाल्यानंतर दुसऱ्याचं मैदान पडलं, त्यामुळे तेही पण आमचा पायरा नाही तोडला, एक कॉलवर पायरा दिला, म्हणून त्यांचं पण आम्ही धन्यवाद मानतो. बरोबर. आता तुम्ही काय बोलाल? जाता शेवटचा प्रश्न, संघर्षाचा गुलाल तुम्ही सांगितलं. संघर्षाचा गुलाल सांगायचं गेलं तर भवानी मागच्या रितसर फेऱ्यामध्ये सुद्धा मेगा फायनलला उतरला होता
आणि यावेळेस फक्त भावानीने एवढंच ठरवलेलं टप्प्यात जर कार्यक्रम भेटला तर भावानी कार्यक्रम करणार आणि आज त्यांनी कार्यक्रम केला आणि आम्हाला पहिला नंबर मिळवून दिला. आम्हाला काही नंबरची अपेक्षा म्हणजे आम्हाला फक्त गुलाल पाव होता, कारण सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या. तसं मेहरबान होता, तिकडे किस्मत होता, पण तरी पण आजच असून त्यांनी दुसऱ्याच्या मैदानात एक नंबर करून आता पळणार का बिंजोरला पण ही गाडी पळणार का? हा बिंजोडला 100% गाडी. चला तुम्हाला शुभेच्छा देतो. चांगली गाडी झाली, चांगला गुलाल 1 नंबरचा मिळवला. अभिनंदन. धन्यवाद. आजचं नियोजन कमिटीचं